भाजपा विधायक अतुल पातखलकर ने मानसून से पहले नाले की सफाई का जायजा लिया। कांदिवली पूर्व में हनुमान नगर नाली और पोईसर नदी में चल रही सफाई कार्य की समीक्षा करते हुए अतुल पातखलकर ने अधिकारियों को मानसून से पहले काम पूरा करने का आदेश भी दिया। नाले की सफाई का काम चल रहा है। इस पुल के लिए टेंडर निकले हुए करीब 1 साल हो गया है। मैं चुनाव से पहले से ही इस पर नजर रख रहा हूँ। कोई न कोई वजह है कि नगर निगम इस पुल का काम शुरू करने की मंजूरी नहीं दे रहा है। पुल का काम जल्द से जल्द पूरा किया जाना चाहिए। हमारी मांग है कि सफाई का काम 15 से 20 दिनों के अंदर पूरा किया जाना चाहिए। पोईसर नदीच्या रुंदीकरणाचं रिज्युनेशनचं काम चालू आहे आणि या ठिकाणी शिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचं काम पण चालू आहे आणि त्याच्याकरता या ठिकाणचा फ्लो हा तात्पुरत्या काळाकरता स्थगित त्यांनी करण्याचं काम केलंय। पाईपलाईन टाकलेले आहेत आणि त्यामुळे एकतर सर्वात महत्वाची गोष्ट 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्ववत होण्याची आवश्यकता आहे। त्याच्याकरता मी पाहणी केली। त्याचबरोबर इथपासून कांदिवली पूर्व विधानसभेलाही प्रारंभ होतो आणि त्यामुळे संपूर्ण नाले सफाई पावसाळ्याच्या पूर्वी ही या ठिकाणी होते नाही होतीये याची पाहणी करता आजचा हा दौरा आहे आणि मला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्णपणे चालू करू, म्हणजे जून महिन्यापासून पाण्याचा प्रवाह वाढला तर त्या ठिकाणी पाणी कुठेही अडण्याचं काम हे होणार नाही आणि त्याच्यामुळे हनुमान नगरच्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याचं जे दरवर्षी होतं ते प्रमाण जे आहे ते या वेळेला होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलंय। फक्त हे काम मेच्या नंतरही चालू राहील, परंतु पावसाळ्यानंतर लवकरात लवकर हे काम चालू करून या ठिकाणचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा चालू करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील। पहलगाम हल्ल्यावरून संजय अरे बाबा आणि काल मुंबईतील फिल्मी कलाकारांसोबत संजय राऊतांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत स्वतः सांगत होते की पूर्वी ते कंपाऊंडर कडनं औषध घ्यायचे, डॉक्टरांकडनं नाही। आता ते कंपाऊंडर कडनं औषध घेणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत हा काही महत्वाचा इसम नाहीये। त्यांना उद्धव ठाकरे काडीत की किंमत देत। त्यांनी अमित शहा यांची राजीनामा मागितले। त्यांनी सांगितलं की जे हल्ला झाला होता त्याचे जबाबदार अमित शहा। संजय राऊतांचे नवीन मालक जे आहेत राहुल गांधी, त्यांनी सुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितलेला नाहीये। त्यामुळे संजय राऊतांना एवढं महत्व देण्याची आवश्यकता